सरपंच हत्या प्रकरणात टार्गेटवरती असलेला वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवरती लपलाय. अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा. बीड प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असेल तरीही कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवरती कारवाई होणार असल्याची माहिती. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता. खातेवाटपाआधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर. भाजप केंद्रीय नेतृत्वही नाराज असल्याची सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मुजोर अखिलेश शुक्लाला अखेरीस अटक. कडेकोट बंदोबस्तात आणलं पोलीस स्थानकात. शुक्लाला देवेंद्र फडणवीसांचा दणका. गुन्हा दाखल. तर पदावरूनही निलंबन. मराठी कुटुंबाला मारहाण करणं शुक्लाच्या अंगलट. महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे. त्यांना वेळीच ठेचायला हवं. कल्याणच्या घटनेवरनं राज ठाकरेंचा संताप. संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घराची रेकी करणारे दोघे जण सीसीटीव्हीत कैद. बाबा सिद्दीकी प्रकरण होण्याची वाट पाहताय का? सुनील राऊतांचा सवाल. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. 4 दिवसात दुसऱ्यांदा ठाकरे फडणवीस भेट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. आणि यानंतर बातम्यांचा आढावा पुढे सुरू ठेवूया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवरती कारवाई होणारच. यात जरी वाल्मिक कराडचं नाव असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, असं फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवरती मकोका लावला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली. त्या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी पार पडेल. 3 ते 6 महिन्यात चौकशी पूर्ण होईल अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली. संतोष देशमुख टोलनाक्यावरून निघताच त्यांची गाडी अडवण्यात आली. गाडीची काच आधी फोडली आणि मग कारमध्येच मारहाण झाली. गाडीतनं त्यांना खाली उतरवून सुद्धा मारहाण करण्यात आली. आणि जेव्हा कळलं की देशमुख जिवंत नाहीत तेव्हा मारेकरी त्यांना सोडून गेले अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. बीडच्या घटनेतल्या तपासामध्ये कुचराई केल्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बरगळ यांची बदली केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर या प्रकरणात सर्वात वेगवान प्रतिसाद पीआय महाजन यांनी दिला. त्यामुळे तोंडी आरोपांमुळे पोलिसांवर कारवाई करू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना उद्या संध्याकाळपर्यंत अटक करा असं अल्टिमेटम संतोष यांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिलाय. आपल्या कुटुंबाला न्याय द्या अशी मागणी देशमुखांची आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचे सरकार प्रयत्न करत आहे. वाल्मिक कराड सिरियल किलर असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. तर कराडनं तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे फाटतील असंही आव्हाड म्हणतात. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला आयपीएस दर्जाचा अधिकारी मिळावा. अधिकारी कुणाच्या दबावाखाली न येणारा असावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. माजी सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे न्यायाची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देत आरोपींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी देशमुख कुटुंबातल्या महिलांनी केली आहे. परभणी हिंसाचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशींना जाळपोळ करतानाच्या व्हिडिओच्या आधारे अटक केली होती. न्यायालयापुढे उभं केल्यानंतर त्यांनी स्वतःच पोलिसांनी मारहाण न केल्याचं सांगितलं अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहात दिली. सोमनाथ सूर्यवंशींना सीओपीडी हा श्वसनाचा आजार होता. कोठडीतच त्यांना त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेलं गेलं, पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा जुन्या जखमांचा उल्लेख आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली. सोमनाथ यांच्या मृत्यूप्रकरणी फडणवीसांनी चुकीची माहिती दिली आहे. सोमनाथ यांच्या शरीरावरती अनेक जखमा असल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. श्वसनाच्या त्रासामुळे कुणाचा मृत्यू होतो का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला. परभणीमधील हिंसक आंदोलकांना पांगवताना अतिरिक्त बळाचा वापर केल्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. ही माहिती मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात दिली. परभणीमधल्या हिंसाचारानंतर आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं असं पसरवलं गेलं, तसं काहीच नव्हतं. पोलीस व्हिडिओच्या आधारे कारवाई करत होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सादर केली. तर संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
परभणीत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलंय. परभणीतील दंगल हिंदू दलित अशी नव्हती. सकल हिंदू समाजाच्या मोर्चातनं मनोरुग्ण आला नव्हता. सकल हिंदू समाजाचा मोर्चा बांगलादेश विरोधी होता. त्या संविधानाविषयी एकही शब्द नव्हता, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. दरम्यान कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. दोनही घटनांमध्ये गोल गोल फिरवलं जात आहे. 3 ते 6 महिन्यात पाळमुळं शोधणार का, असाही सवाल आदित्य यांनी फडणवीसांना विचारला. शिवसेनेत आता अजिबातच नाराजी नाही, त्यामुळे कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहत काम करू, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय. तर विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी दूर झाल्याचंही शिंदेंनी म्हटलंय. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गेल्या 4 दिवसात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे. मात्र आमच्या भेटीगाठी मोजू नका, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जावी आणि संजय राऊतांच्या घराच्या सुरक्षिततेत वाढ करावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. 2 संशयास्पद व्यक्तींनी ही रेकी केल्याचं कळत आहे. या प्रकरणानंतर संजय राऊतांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याची मागणी होती आहे. दरम्यान बाबा सिद्दीकी हत्याकांड सारखा प्रकार घडल्यानंतर घराच्या रेकीचं प्रकरण गंभीर असल्याची प्रतिक्रिया आमदार सुनील राऊतांनी दिली आहे. दरम्यान आरोपींची जी बाईक होती ती यूपी बिहारची असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली संघटना असल्याचा गंभीर आरोप केला जातोय. त्यानंतर नाना पटोले आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित संबंधित अर्बन नक्षली संघटनांची आणि त्यांच्या लोकांची यादी द्यावी, अशी मागणी केली आहे. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता आहे. खातेवाटपापूर्वीच धनंजय मुंडेंना विरोधकांनी धारेवर धरलंय. धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावरती असल्यानं भाजपचं केंद्रीय नेतृत्वही नाराज असल्याचं कळतंय. कांद्यावरचं निर्यात शुल्क पूर्णपणे काढून टाकलं जावं, अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केली आहे. यावेळी त्यांनी संसद परिसरात आंदोलन सुद्धा छेडलं. मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन सादर झालंय. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदाच जळगावमध्ये आगमन झालं. यावेळी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. जीएमआरटीमुळे पुणे नाशिक रेल्वे मार्गाला ब्रेक लागलाय. रेल्वे मार्ग होण्यासाठी अजून काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे जीएमआरटी प्रकल्प कमी लोकसंख्या असलेल्या भागात स्थलांतरित करावा, अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अखिलेश शुक्लानं आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. कल्याणमधल्या राड्या प्रकरणी अखिलेश शुक्लानं स्पष्टीकरण दिलंय. माझ्या पत्नीवरती आधी हल्ला केला गेला, असा आरोप शुक्लाचा आहे. तर आमची 5वी पिढी कल्याणात राहते, त्यामुळे मी स्वतःला मराठी भाषिकच समजतो, असा दावाही शुक्लाचा आहे. कल्याणच्या सोसायटीमधील राड्या प्रकरणी 10 आरोपींपैकी 2घांना अटक झाली आहे. सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या 2 आरोपींचं नाव आहे.